तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष पराभवाच्या छायेत 12 वर्षांनंतर केजरीवाल सरकार सत्तेतनं पायउतार। विधानसभा निकालामध्ये भाजप 45 तर आपला 25 जागांवर आघाडी। तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा, 44 जागांवर भाजपचा डंका। ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष, ढोल वाजवून आनंद साजरा। दिल्ली में आ रही है भाजपा, दिल्लीतील विजयानंतर भाजपचं। दिल्लीमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधील भाजप कार्यालयामध्ये जाणार। रात्री 7:45 वाजता मोदींच्या उपस्थितीमध्ये विजयाचा जल्लोष केला जाणार। दिल्ली विधानसभेतील विजयानंतर भाजप महाराष्ट्रात सुद्धा जल्लोष करणार। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दुपारी 1 वाजता जल्लोष। राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला मतदारांची नापसंती, काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आला नाही। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती, कोंडली मतदारसंघातनं आपचे कुलदीप कुमार विजय। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसने मतभेद बाजूला ठेवून लढणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही। दिल्ली विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अगर कांग्रेस पार्टी और आपका मनोमिलन होता तो अच्छी बात रहती। पहले 1 घंटे में ही बीजेपी की हार सुनिश्चित हो जाती। दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला। 39 लाख मतदार आधी महाराष्ट्रामध्ये, नंतर दिल्लीमध्ये आणि आता बिहारमध्ये शिफ्ट होतील। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। और लढो आपस में, जी भर के लढो, समाप्त कर दो एक दूसरे को। रामायण मालिकेतील व्हिडिओ पोस्ट करत ओमर अब्दुल्लांचा काँग्रेस आणि आपला टोला। दिल्लीमध्ये जिंकलोय तर पुढे प्रत्येक राज्यामध्ये जिंकू। दिल्लीमधील निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया।